भारताकडे अजून कोणकोणती शस्त्र आहेत ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। ब्रह्मोस हे महत्त्वाचं शस्त्र भारताकडे आहे। 450 ते 800 किलोमीटर पर्यंतचा मारा करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे। जमीन, समुद्र आणि हवेतून ब्रह्मोस मिसाईल दागू शकतो। पाच 5000 किमी रेंज असलेल्या बॅलिस्टिक मिसाईल अग्नी हे देखील भारताकडे आहे। भारताच्या कोणत्याही भागातून पाकिस्तानला टार्गेट करू शकतो अशी अग्नीची क्षमता आहे। 2000 किमी रेंज असलेलं न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल पृथ्वी देखील भारताकडे आहे। निशाणा इतका अचूक की 10 मीटर आजूबाजूला असलं तरी लक्ष्य भेदता येईल। 700 ते 800 किमी रेंजचं हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल शौर्य देखील भारताकडे आहे। शौर्य मिसाईल अणु हल्लाही करू शकतं। 150 किमी रेंज असलेलं बॅलिस्टिक मिसाईल प्रहार देखील भारताकडे आहे। वेगवेगळ्या दिशांना काही लक्ष्य हे प्रहार भेदू शकतं। फायटर जेटला हवेत उडवण्याची क्षमता असलेलं आकाश मिसाईल देखील भारताकडे आहे। एका युनिटमध्ये 4 मिसाईल याची रेंज आहे 80 किलोमीटर। जमिनीपासून हवेमध्ये मारा करणारं बॅलिस्टिक मिसाईल धनुष हे देखील भारताकडे आहे। जमीन आणि पाण्यामध्ये हल्ल्याची क्षमता या धनुष मिसाईलमध्ये आहे। दिशा चुकून टार्गेट करू शकणारं क्रूज मिसाईल निर्भय हे देखील भारताकडे आहे। 1500 किमी रेंज असणारं मिसाईल शत्रू आणि रडारला देखील चकवा देऊ शकतं। 750 किमी रेंज असलेलं बॅलिस्टिक मिसाईल सिस्टीम म्हणजे सागरिका देखील भारताच्या अखत्यारीत आहे। नेव्हिगेशन सिस्टीमच्या आधारे अचूक लक्ष्य भेदणं हे वैशिष्ट्य आहे। अंधारातील लक्ष्य भेदणारं अमोघ मिसाईल देखील भारताकडे आहे। 2500 मीटर रेंज असलेलं मिसाईल अंधारामध्ये टार्गेट ओळखून नष्ट करता येतं।